नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 7 गवताचे पाते हा पाठ बघणार आहोत। हा पाठ वि स खांडेकर या लेखकांनी लिहिलेला आहे। वि स खांडेकरांचा जन्म 1898 ते 1976 यांचा जीवनकाल आहे। म्हणजे जन्म 98 मध्ये आणि मृत्यू 1976 मध्ये। हा पाठ रूपक कथारूप पाठ आहे। आता रूपक कथा या कशा असतात तर जसं पंचतंत्र वगैरे तुम्ही ऐकलेलं आहे, वाघाची गोष्ट, सिंहाची गोष्ट, उंदराची गोष्ट। आता यातून हे काय सांगितलं जातं, रूपक वापरले जातात आणि यातून एक प्रकारचा तुम्हाला संदेश मिळत असतो। तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संदेश मिळत असतो आणि संस्कार घडत असतो। एखादा चांगला संस्कार रुजवण्यासाठी आपल्याला जर मोठमोठ्या थोरांची जर अगदी लहान वयात मोठमोठ्या थोरांची मोठ्यांची रोज जर कथा सांगितली तर आपल्याला ती थोडीशी जड जाऊ शकते समजण्यासाठी। मग अशा वेळी काय केलं जायचं तर आपल्याला गोष्टी सांगितल्या जायच्या। मग कुठली तर आपल्याला एखादी लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली जायची। तर लहानपणची गोष्ट करते, आता तुम्हाला थोड्या थोरा मोठ्यांच्या गोष्टी ऐकायला पाहिजेत म्हणजे मनावर चांगले संस्कार होतात। पण अजून तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला रूपक कथेचा, मी पण अजून लहानच आहे म्हणून मला पण रूपक कथेचा आस्वाद घ्यायला खूप आवडतं। मग आता जसं सिंहाची गोष्ट आहे, जर मला नाचता येईना अंगण वाकडं हे जर तुम्हाला समजावून सांगायचं असेल तर मी कोल्ह्याची गोष्ट सांगेल। कोल्ह्याला द्राक्षे आंबट फार ही गोष्ट सांगेल। मला जर तुमच्याकडून एखादी चांगली गोष्ट करवून घ्यायची असेल आणि तुम्हाला सततचा प्रयत्न हा किती आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे हे समजावून सांगायचं असेल तर मग मी तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट सांगेल। लहानपणी तुम्ही लाकूड तोड्याची गोष्ट ऐकलेली आहे। लाकूड तोड्याकडनं आपण प्रामाणिकपणा शिकतो। म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या रूपक कथा आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला कोण सांगत असतं तर विविध घरातली मोठी मंडळी सांगत असते। त्यानंतर का त्यामागचा हेतू काय असतो तर आपल्या मनावरती त्याचे उत्तम संस्कार व्हावेत। कथेचे वेगवेगळे प्रकार असतात, त्या प्रकारांचा देखील उल्लेख आपण या पाठामध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी बघूया या पाठाचा परिचय। वि स खांडेकर यांचा परिचय। कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक। आता मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळे प्रकार समजलेले असतील। कादंबरीकार म्हणजे कादंबरी लिहिणारा, कथाकार म्हणजे कथा लिहिणारा, लघुनिबंध म्हणजे छोटे छोटे निबंध लिहिणारा, लेख लिहिणारा, समीक्षक आणि पटकथा म्हणजे चित्रपटांची कथा लिहिणारा लेखक। म्हणजे या सगळ्या भूमिकांमधून वि स खांडेकर हे गेलेले आहेत। 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला। यथोचित म्हणजे उचित असा गौरव करण्यात आला। भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले। त्यांचे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात संध्याकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहेत। रूपक कथा। आता थोडासा पाठाचा परिचय बघूया। रूपक कथा ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी आहे। आपले जीवनविषयक तत्वज्ञान व आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांमधून केली आहे। सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत। त्यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे। प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे। खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडविलेले आहे। खाली बघूया आपण।
बालपणापासून आपणाला कथा खूप आवडतात. आता कथेचे प्रकार कोणकोणते आहेत? विज्ञान कथा माहिती आहे तुम्हाला, विज्ञानाविषयी दृष्टिकोन समजावून सांगितला असतो. ऐतिहासिक कथा म्हणजे शिवाजी महाराजांच्या वगैरे थोरा मोठ्यांच्या कथा, ज्योतिबा फुले, हे सगळे मोठे जे लोक आहेत, थोर लोक आहेत, त्यांच्या कथा. त्यानंतर जातक कथा म्हणजे आटपाट नगर होतं, त्या नगरात एक राजा होता. त्यानंतर साहस कथा म्हणजे वीरांच्या गोष्टी. त्यानंतर रहस्य कथा, हे आपल्याला तर खूपच आवडतं रहस्य ऐकायला, गूढकथा. अशा कथेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक कथा म्हणजे रूपक कथा. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व असतं, म्हणजे खूप अर्थ. अगदी छोटीशी कथा पण संपूर्ण आयुष्याचा शिकण्याचा म्हणजे संस्कारांचा सार मिळवला असेल अशी ही कथा असते. आशय समृद्धता, खूप अर्थ असतो त्यामध्ये, आणि काहीतरी सूचकता म्हणजे सुचविलेलं असतं, मार्गदर्शन केलेलं असतं, त्यामुळे ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, त्यामध्ये अलंकारिक भाषा असते आणि संदेशपरता असते. ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होऊन जाऊन लक्षार्थ प्रभावितपणे सूचित होतो. म्हणजे आपण वाचू कमी आणि त्यामधून लक्षण म्हणजेच त्यामधला सांगितलेला जो उपदेश आहे, त्यामध्ये आपल्याला सांगितलेले जे गुण आहेत, ते गुण आपल्याला जास्त ठळकपणे लक्षात येतात. ही जी खालील कथा दिलेली आहे ती वाचून आपल्याला अनुभव येईलच असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. हिवाळा नुकताच सुरू झाला होता. बघा, आता या ठिकाणी मी तुम्हाला, खरं तर आपण वर्गात असतो तर एखादी गोष्ट सांगितली असती आणि त्या गोष्टीनुसार आपण या कथेचा देखील संबंध लावला असता. पण तुम्हाला माहिती आहे की इथे गोष्ट सांगायला गेलो की सगळ्या जीबीएमबीचा खेळ आहे बाबा, आणि मग नंतर आपल्याला इथे वेळ वाचवायचा नाही तर आपले जीबी वाचवायचे आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण डायरेक्ट पाठाला सुरुवात करूया. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पाने कशी आहेत? पिकलेली आहे. म्हणजे मग समजा आपण जर म्हटलं विशेषण विशेष्याचा जर विचार केला तर पाने हे काय आहे? विशेष्य आहे, आणि पिकलेली काय आहे? विशेषण आहे. हे धातू साधित विशेषण आहे. गळून पडू लागली. आता हिवाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा झाडांवरची पानेही गळायला लागतात. पानांचा आवाज दिसतोय इथे या कथेतून. बघा किती परिणामकारकता आहे या कथेमध्ये. पट 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 असा आवाज येतो आहे. झाडांचं जे पान पडताय, झाडावरून जे जमिनीवर पान पडताय, त्या पानाचा आवाज होतो आहे. त्यांचा तो आवाज पटपट असा कर्णकटू आवाज. आता कोणासाठी कर्णकटू आवाज आहे? आपल्याला तर खूप मोठ्याने भोंग्या ऐकायची सवय आहे, पण या ठिकाणी इतकुसं छोटंसं जे गवताचं पातं आहे, गवताचं पातं म्हणजे खाली जमिनीवर असणारं गवताचं पान. आता झाडाची उंची आणि गवताचं पान याची उंची याचा विचार केल्यास आपल्याला लक्षात येईल की वरून पडणारं पान हे खाली पडताना आवाज करत पडेलच. तो आवाज ऐकून कर्णकटू आवाज कोणासाठी? तर त्या गवतासाठी हा आवाज कसा आहे? कर्णकटू म्हणजे कानाला कडू वाटणारा आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. चिमणे म्हणजे छोटेसे. ते गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले. आता पान सरळ येऊन पडतं का? नाही. हवेच्या प्रभावामुळे ते आपलं फिरत फिरत गिरक्या खात स्वतःभोवती गिरक्या घेत 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 गोल गोल फिरत फिरत ते खाली पडलं आवाजासहित. मग आता या झोपलेल्या गवताच्या छोट्याशा पात्याला, नाजूकशा इवल्याशा पात्याला जाग आली. त्याला फार राग आला या गवताच्या पात्याचा. का राग आला? कारण त्याची झोप मोड झाली. तुम्हाला सकाळी सकाळी उठवलं किंवा झोपेतून उठवलं तर किती चिडचिड करता तुम्ही. कशाला उठवलं? आत्ताच तर झोपलो होतो, मला झोपू पण देत नाही, जा, माझ्याशी एक शब्द बोलायचा नाही. मग आपण त्याला, तुम्हाला काय आहे? आपल्याला तर काहीच नाही म्हणा. तुम्हाला काय आहे? तुम्हाला अभ्यास असतो का? आम्हाला रात्री किती अभ्यास असतो, किती अभ्यास असतो दिवसभर, आम्हाला किती टेन्शन असतं, आम्हाला झोपू द्या, असं म्हणत तुम्ही पुन्हा पुन्हा झोपता आणि सगळ्यांवर चिडचिड करता. कारण तुमच्या मनाविरुद्ध झालेलं असतं.
या ठिकाणी स्वतःला त्या गवताच्या पात्याशी स्वतःची तुलना करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते गवताचं पातं हे कसं चिडलेलं असेल. त्यानंतर या ठिकाणी ते बघा काय म्हणताय, पडता पडता किती कटकट करतोस रे तू, तुझ्या या दंग्यानं, तुझ्या या गोंधळानं माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. आता त्या गवताच्या पात्याला खूप राग आलाय, झोपमोड झाली म्हणून, आणि तो म्हणतोय किती दंगा करतोय, किती गोंधळ करतोय, माझे स्वप्न सगळे विरून गेले, माझे स्वप्न सगळी तुटली, माझी झोप ही गेलेली आहे. पानाला राग आला, कारण त्यात पानाचा काहीच दोष नाही आहे. झाडावरचं पान पिकलं की ते पडलं, ती स्वाभाविक क्रिया आहे, ती नैसर्गिक क्रिया आहे. आणि याच्या पडण्याचा याला राग आला, तो चिडचिड करतो आहे, आणि एकतर म्हणजे तो नव्याने जमिनीवर येणार, म्हणजे त्याचं स्वागत ह्या गवतानी असं करावं, त्याचा देखील त्याला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा रे चिडखोर बिब्बा कुठला. आता हे कोणाला दिलेलं विशेषण आहे, हे गवताच्या पात्याला कोणी दिलेलं विशेषण आहे, तर झाडावरून पडणाऱ्या पानाने दिलेलं विशेषण आहे. मग गवताच्या पात्याला कोणतं विशेषण मिळालं, चिडखोरही आणि बिब्बा पण. चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना तरी कशी येणार. उच्च वातावरण म्हणजे काय, तर हे झाडाचं पान आतापर्यंत कुठे होतं, वर होतं, झाडावर होतं, जमिनीपासून उंचीवर होतं, म्हणजे ते उंच असल्यामुळे त्याला ते उच्च वातावरण असं म्हणायचं आहे. आपण बघा जमिनीला थोडा थंडावा कमी असतो, हळूहळू हळूहळू वरती थंडावा वाढत असतो, आणि जरा उंचावर गेलेली लोक थोडी ती पण गर्वात असतात, त्यांना त्यांची परिस्थिती ही वेगळी वाटायला लागते, आणि खाली जी राहणारी लोक असतात त्यांची परिस्थिती वेगळी असते, त्यांच्या मनातल्या भावना वेगळ्या आणि वरती राहणाऱ्या लोकांच्या मनातल्या भावना वेगळ्या. दोनही विचारांमध्ये मतभेद असतात. मग आता या ठिकाणी गवताच्या पात्याला ह्या वरच्या त्याच्यामध्ये जरा पानामध्ये अहंकार पण दिसून येतो. तो त्या गवताच्या पात्याला चिडखोर बिब्बा पण म्हणतो आणि शूद्र पण म्हणतो, अगदीच क्षुल्लक असणारा. उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार, हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय, म्हणजे हा दंगा नाही बेटा, म्हणजे हा काही गोंधळ नाही आहे, मी गाणं गातोय, म्हणजे माझं पिकणं आणि जमिनीवर पडणं याचा देखील मी आनंद घेतो आहे. जन्मात कधी आ न करणाऱ्या म्हणजे तू कधी जन्मात गाऊन बघितलं नाहीस अशा तुझ्यासारख्या या अरसिकाला गाणं काय समजणार, असं या ठिकाणी असं म्हणून गवताच्या पात्याला झाडावरचं पान हे हिणवत आहे. हे बोलता बोलताच पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. बघा आता इथपर्यंत जी कथा आहे त्यामध्ये आपल्याला काय जाणवत आहे की क्षुल्लक अशी झोप नाहीशी झाली, झोप मोडली, स्वप्न तुटली, म्हणून गवताच्या पात्याने वरून पिकलेल्या पानाला अगदी कर्णकटू आवाज करतो आहेस तू, कसा रे तू, माझी झोप मोडली, असं म्हणून चिडचिड करतो आहे. आणि त्यावरती एक अहंकार दिसतोय आपल्याला पिकलेल्या पानामध्ये. तो म्हणतोय की मी रसिक असल्याचा देखील त्याला अहंकार आहे, म्हणजे त्याला उच्च वातावरणाचा पण अहंकार आहे. आता या ठिकाणी आपल्याला पिकलेल्या पानाला असणारा अहंकार दिसून येतो आहे. तो स्वतःच्या उच्च दर्जाच्या असण्याच्या अहंकारामध्ये दुसऱ्याला शूद्र समजण्याची चूक करतोय. ही मानवाची प्रवृत्ती आहे, माणूस देखील याचप्रमाणे वागतो. आता माणसाची प्रवृत्ती दाखवायची म्हणून मग कुठल्या रूपकाचा वापर केलेला आहे, तर पिकलेल्या पानाचा वापर केलेला आहे. माणूस हा स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या जीवनसरणीमध्ये, स्वतःच्या भावनांमध्ये इतका गुंग असतो की तो दुसऱ्याला शूद्र समजायला लागतो. त्याला दुसऱ्याचं अस्तित्व हे अगदी शूद्र आहे, कमी दर्जाचं आहे असं वाटायला लागतं. म्हणजे या ठिकाणी दोन प्रवृत्तीची लोक आपल्याला दिसून येतात, दोन प्रवृत्तीचे स्वभाव आपल्याला दिसून येतात. बघा ते धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले, ते पुन्हा जागे झाले. कोण, तर पिकणारं पान जे जमिनीवरती पडलं होतं ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. आता वसंताचा संजीवक स्पर्श म्हणजे काय, तर वसंत हा ऋतू आहे
आणि या ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते. नुकताच सगळीकडे वातावरण कसं झालेलं असतं, सगळं मोहरून गेलेलं असतं. आणि त्या संजीवक वसंताच्या संजीवक स्पर्शाने संजीवनी बुटी ही काय करते, माणसाला जीवनदान देण्याचं काम करते. म्हणून या ठिकाणी वसंताच्या स्पर्शाला कुणाची उपमा दिलेली आहे, तर संजीवनीची. म्हणून संजीवक स्पर्शाने, त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. आता जे पान होतं ते कोण झालं होतं, तर गवताचं पातं झालं होतं. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत ते गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत झोपू लागले, लपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली. तिकडे जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले. आता पूर्वी हे पान होतं आणि त्यांनी ऐकलं होतं आणि त्या पात्याला शूद्र आहेस तू, चिडखोर बिब्बा आहेस असं म्हणून उत्तर दिलं होतं. आज हा कुठल्या जागेवर आहे, आज गवताचं पातं तयार. पुन्हा याला रूप कुठलं मिळालंय, गवताचं पातं. आता याचा स्वभाव कोणाप्रमाणे आहे, मग त्या गवताच्या पात्याप्रमाणेच झाला आहे. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला नुसता अगदी त्यांनी. केवढा कर्णकटू आवाज, छिची, या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. आता जागा बदलली आहे पिकलेल्या पानाची. आता त्यांनी जागा कोणाची घेतली आहे, गवताच्या पात्याची घेतलेली आहे. आता ही जी रूपक कथा आहे, या रूपक कथेचं स्पष्टीकरण तुम्हाला समोर दिलेलं आहे. रूपक कथेचा जो भावार्थ आहे तो दिलेला आहे. त्याआधी आपण थोडं स्वतःकडे बघूया. तुम्ही लहान होतात. लहान असताना तुम्ही कुठल्याही गोष्टींसाठी आई वडिलांकडे मागणी करायचात की नाही. आता ही मागणी करत असताना काय व्हायचं, तुम्ही अगदी साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्यावर करून घ्यायचा. कोण करायचा हा वापर कोण करत होतं, तर आई वडील करायचे. प्रेमाने समजावून सांगायचे, दाम देऊन म्हणजे काहीतरी प्रलोभन द्यायचे, दंड द्यायचे. आणि नाही तर मग दोन भावांमध्ये, दोन वस्तूंमध्ये ह्याच्यापेक्षा हे छान आहे बरं असं भेदाभेद केला जायचा. आणि हे सगळे उपाय तुमच्यावर चालायचे. आणि त्यावेळी तुम्हाला त्या प्रत्येक उपायांमध्ये तुम्ही समरसून जायचे. तुम्ही ते प्रत्येक उपाय आपल्यावर होऊ द्यायचे आणि त्यानुसार निर्णय घ्यायचे. पण त्यामध्ये तुम्हाला कधी रडायला यायचं, कधी हसायला यायचं. आता तुम्ही मोठे झाले आहात, तुमच्या जागी बाकीचे लहान मुलं बघा. आता त्यांच्यावर सुद्धा जेव्हा साम दाम दंड भेद हे सगळे उपाय होताना दिसतात, त्यावेळी तुम्हाला रडायला नाही, तुम्हाला हसायला येतं. आपण पण असाच मूर्खपणा केला असं वाटायला लागतं. आज तुम्ही जे मित्रांच्या किंवा मैत्रिणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चालता, रस्त्यानी अगदी हातात हात धरून मस्ती करत उड्या मारत चालता, आज तुम्हाला त्याची मजा येते, तुम्ही आनंद घेताय. कॉलेजमध्ये सुद्धा असं करू शकता. पण ज्यावेळी तुम्ही आमच्या वयाचे व्हाल त्यावेळी तुम्हाला वाटेल काय मूर्खपणा केला नाही आपण, रस्त्याने असंच हुंदडत होतो, जबाबदारीचं ओझं नव्हतं, आपण कसे वागत होतो, कसे हसत होतो, कसे खिदळत होतो, त्या गोष्टी आपल्याला आठवतात. पण आज जर आम्ही म्हटलं ना की रस्त्याने शिस्तीने चालावं, असे गळ्यात गळे घालून चालल्याने आपण रस्ता अडवतोय, दुसऱ्याला त्रास होतोय, तर ते ऐकण्याची आपली मनस्थिती नाही. कारण तुम्ही आज त्या वयात आहात ज्या वयात हुंदडणं असतं, बागडणं असतं आणि मजा मस्ती करणं असतं आणि स्वतःच्या मनाने कारभार करणं असतं. मी म्हणजे आणि माझे विचार म्हणजेच योग्य असं वाटतं. पण ज्यावेळी तुम्ही थोडे मोठे व्हाल आणि आमच्या वयाला याल त्यावेळी तुम्ही देखील दुसऱ्यांना म्हणाल, अरे अशी मस्ती करू नका रे, अरे असे वागू नका रे, रस्त्याने जाताना कसं शिस्तबद्ध पद्धतीने गेलं पाहिजे. या स्टेजमधून प्रत्येक जण जात असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला छोट्याशा उदाहरणामुळे तुम्हाला हा नक्की धडा नेमका काय आहे हे कळलेलं असेलच.